पाकिस्तानी सैन्याचे 3 एअरबेस रात्री भीषण स्फोटाने हादरले। रावळपिंडीतील नूरखान एअरबेसवर मोठ्या धमाक्यानंतर खळबळ। पाकिस्तान सरकारकडून लाहोर पेशावरसह 4 विमानतळ बंद। पाक सैन्याच्या 3 एअरबेसवरील धमाक्यानंतर पाकिस्तान सरकारचा निर्णय। पाकिस्तानकडून भारतातील फतेह मिसाइलने हल्ल्याचा प्रयत्न। भारताकडून पाकची फतेह मिसाइल नष्ट। जम्मू उधमपूरसह पठाणकोट एअरबेस होतं लक्ष्य। पाकच्या जलालपूर, जट्टाण, सेलकोट, खैरान कॅन्टोन्मेंटमध्ये भारताकडून प्रतिहल्ला, तर पीओकेतील काही ठिकाणीही भारतानं हल्ला केल्याची माहिती। पाकिस्तानकडून भारतातील जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये हल्ले। भारताकडून पाकचे सर्व ड्रोन नष्ट। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये गोळीबार। भारतीय सैन्याकडूनही पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर। याआधी पठाणकोटमध्ये पाकचा ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न। पाकिस्तानकडून पुढील आदेशापर्यंत हवाई क्षेत्र बंद। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारचा निर्णय। बलुचिस्तानातील कीच, मस्तुंग आणि कच्चीमध्ये पाक सैन्यावर 6 हल्ले। बलूच आर्मीचा दावा। रिमोट कंट्रोलवरील बॉम्ब आणि शस्त्रांचा वापर केल्याची माहिती। भारतात 26 ठिकाणी पाककडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर। पाकिस्ताननं भारतावर डागलेले सर्व ड्रोन नेस्तनाबूत। राजस्थान, पठाणकोट, फिरोजपूरमधील पाकचा हल्ला बीएसएफनं हाणून पाडला। पाकिस्तानच्या ड्रोनचा हवेतच स्फोट। पाकिस्तानकडून नागरी वस्त्या, धार्मिक स्थळं, एअरपोर्ट टार्गेट, एलओसीवर गोळीबारासह तोफगोळ्यांचा मारा। मात्र पाकचा हल्ला परतवून लावला। भारतातील 32 विमानतळं तात्पुरती बंद। सुरक्षेच्या कारणास्तव 9 ते 14 मे दरम्यान विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय। पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर। भारतानं प्रत्युत्तर देऊ नये म्हणून स्वतःच्या हवाई क्षेत्रात विमानं उड्डाणास परवानगी। पाकनं स्वतःच्या नागरिकांनाच संकटात टाकलं। पाकच्या ड्रोन हल्ल्यात फिरोजपूरमधील एक कुटुंब जखमी कुटुंब रुग्णालयात दाखल, उपचार सुरू। जम्मूतील 5 सीमावर्ती जिल्ह्यांमधून नागरिकांचं स्थलांतर। सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करण्यात आल्याची माहिती। पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत आढावा बैठक। शस्त्रास्त्र, लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस सोबत बैठक घेणार। सिंह यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित राहणार।